गुड मॉर्निंग, नमस्ते. आज आम्ही या चिक्का पॉइंटवरून सकाळचे मॉर्निंग झालेले आहेत. सर्वांचे बॅग पॅक होऊन सर्वजण बाहेर आलेत. सर्वांनी बॅग काढलेले आहेत. इकडे कच्चे पण रेडी झालेत आणि आमचा एक ते ब्रेकफास्ट चालू आहे. तर ब्रेकफास्टमध्ये बघा दलिया आहे, त्यानंतर हे ब्रेड, जॅम, छान असं ही आमची टीम आणि आमचा पुढचा रूट. चला तर मग ब्रेकफास्ट करूया मस्त पैकी. थोड्याच वेळात आम्ही इथून शेरीला निघणार आहोत. तर शेरी येथून एक 2.5 ते 3 तासाचा मला वॉक आहे, 7 ते 8 किलोमीटर. त्यानंतर आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो की आधेमध्ये कसा रस्ता आहे, स्लिपरी आहे, ग्लेशियर पाहायला भेटणार आहे आपल्याला पुढे, आणि नदी नाण्यातून आपल्याला पुढं जायचं आहे. चला तर मग बघा. ट्रेकच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला इथे जरा हाडकं वगैरे दिसलेलं आहेत. ते बघा कसं आहे कवटी. तर इथे अस्वल येतं असं या गाववाल्यांनी सांगितलं आहे. अस्वल त्या गायींना खाऊन टाकतं. तर हे बघा तुम्हाला आता दाखवलं आहे मी. तर ते जे इथं काल मी तुम्हाला दाखवलं होतं, गाववाल्याचे खालून म्हणजे मनालीमधून गायी इथं चरायला इथं आलेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे एक 10-15 किलोमीटर ह्या पॉईंटवरती, ते चिक्का पॉईंटवरती ते गाय सोडतात आणि त्यांना सांभाळायला एक माणूस असतो, जो तुम्हाला मी काल दाखवला आहे. तर त्या गायींच्या वरती अटॅक करणारा हा इथं अस्वल प्राणी आढळतो. तर अस्वल काय करतो, मोका बघून ह्या गायींना खाऊन टाकतो. मोठे मोठे अस्वल आहेत इथे. तर तुम्हाला आता दाखवलंच, पूर्ण गाय खाऊन टाकली. तिचे हाडकं वगैरे दिसत होते, मांस वगैरे त्याने खाऊन टाकलेलं आहे. तर असं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. काय भेटेल बघायला सांगता येणार नाही. तर असं आहे. चला तर मग आता पहिल्या दिवशी आपल्याला एक ब्रिज लागला, तो क्रॉस केला. आणि आता दुसऱ्या दिवशी हा ब्रिज आहे, तो तुम्हाला दाखवतो. तो क्रॉस करून आम्ही शेरीला चाललो आहोत, म्हणजे ओढ्याच्या पलीकडे साईड. त्या साईडला आम्ही क्रॉस करून तिकडे जाणार. हा बघा, हे विथ आमची टीम आणि हा ब्रिज हा क्रॉस करून आम्ही पुढे जात आहोत. पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. त्यासाठी हा लाकडी ब्रिज इथे तयार केलेला आहे. ते आमचे सर, ग्रुप लीडर संजय वावले सर, सुधीर सर, अथर्व सर, जे एका मेंबरनी ब्रिज क्रॉस केलेला आहे. चला तर आपण पण ब्रिज क्रॉस करू. बघा, एकदम लाकडी पद्धतीचा हा ब्रिज बांधलेला आहे. आणि हा बघा, खूप खतरनाक असा प्रवाह आहे. दुसऱ्या दिवशीचा दुसरा ब्रिज आपण क्रॉस करून या ठिकाणी आम्ही थांबले आहे. आमची टीम थांबली आहे. पाठीमागून इन्स्ट्रक्टर येत आहेत. त्यांचा कॉल आला आहे की आम्हाला इथं थांबायचंय. तर थोडंसं आम्ही थांबून थोडीशी चर्चा करत आम्ही पुढे जात आहोत. मधला दुसरा ब्रिज आहे, तो आपल्याला क्रॉस करायचा नाहीये. तर आपण ब्रिजच्या लेफ्ट साईडनं आपल्याला पुढे जायचं आहे. आम्ही ब्रिज क्रॉस करून पुढे गेलतो, बट आमचा जो मोक्या आहे, काय म्हटलं जातं, इन्स्ट्रक्टर म्हटलं जातं त्याला. इन्स्ट्रक्टर जो आहे तो म्हटला त्या रोडनं नाही तर ह्या रोडनं आपण पुढे जाऊयात. तर चला, तर रूट मॅनने आपल्याला सांगितलं आहे ती दिशा न जाता आपण दुसऱ्या दिशेने चाललो आहोत. त्यांचं असं मत आहे की जर हा ब्रिज क्रॉस करून आपण पुढे गेलो तर परत हा दुसरा नाला आपल्याला क्रॉस करावा लागेल. त्या आधीच आपण हा दुसऱ्या रूटने जर लेफ्ट साईडनंच पुढे आपण गेलो
तर नाला क्रॉस करायची गरज नाही आहे, कारण पुढे जो नाला क्रॉस करायचा आहे हा प्रवाह जास्त आहे. त्या प्रवाहातून आपल्याला म्हणजे बूट ओले होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला लेफ्ट साईडनंच पुढे जायचं आहे. तसा दोन्हीकडे रोड आहे, बट आम्ही प्लॅन चेंज करून दुसऱ्या रूटनं पुढे चाललो आहोत. वेदर पाहू शकता तुम्ही, देवतिप्पाच्या दिशेने आम्हाला पुढे पुढे जायचं आहे. ओके, चिक्कावरून शेरीला जात असताना आमची टीम दऱ्या खोऱ्यातून आपली वाट काढत पुढे चाललेले आहेत. तर बघा, हा निसर्ग खूप छान आहे. हा शिळा बघा, पुन्हा सिद्ध गड वगैरे क्रॉस करत आम्हाला खाली उतरायचं आहे, परत वरती चढायचं आहे. असं या दरी खोऱ्यातून आम्ही वाट काढत पुढे चाललो आहोत. छान वाटते, मस्त वाटतं. हे बघा, ते आमचे इंगोले साहेब, पॉवर पॅक आहे. त्यांच्या तोंडून जी शिट्टी जाते ना, एकदम मोठा आवाज आहे त्यांचा. आता आमचे काही मेंबर खाली राहिलेले आहेत, तर त्यांना रस्ता चुकलेले आहेत, त्यांना रस्ता चुकलेला आहे, त्यांना इशारा करण्यासाठी तर आमची टीम सोबत आम्ही ते पहिला रेस्ट पॉईंट झालेला आहे. फक्त एक काही मेंबर खाली राहिले, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो तिथे. विसलच्या थ्रू म्हणजे तोंडाद्वारे शिट्टी वाजवून त्यांना इशारा दिलाय. तर आजचा हा दुसरा दिवस माउंट देवतिप्पा एक्सप्रेशन 2025. तर इथे हा आमचा दुसरा टप्पा, दुसऱ्या दिवशीचा दुसरा टप्पा. इथे आम्ही पाणी वगैरे पिणार आहोत. एकदम थंड पाणी आहे. फ्रीजला काय करता तुम्ही? एकदम थंड पाणी, एकदम नॅचरली पाणी इथे आम्ही पिणार आहोत. सेकंड रेस्ट पॉईंट आहे. थोडंसं बॅग वगैरे काढून पाण्याची बॉटल आम्ही पाणी भरणार आहोत, पाणी पिणार आहोत. थोडंसं रेस्ट करून नंतर आम्ही पुढे जाणार आहोत. पाठीमागे तुम्ही वेदर बघू शकता. मस्तपैकी आता डोळं झाकलं तर एकदम जंगलाचा आवाज, किड्यांचा आवाज, नाल्याचा आवाज, पाण्याचा आवाज, खूप छान असं, खूप भारी वाटते. खूप थकलोय, बट हरकत नाही. मला वाटते 5 किलोमीटर चालला असेल जंगलातून, आणि पुढचा निसर्ग बघताच जो थकवा आहे तो पूर्ण निघून गेल्यासारखा वाटतोय. आणि चेहऱ्यावर एवढं तेज, म्हणजे खरं तर हाच खरा व्यायाम आहे. थोडंसं क्लाइंब, ह्या वेदरला मॅच होऊन पुढे जाणं खूप मस्त वाटतंय. आणि हा नेचरचं पाणी वगैरे पिऊन आपल्या बॉडीमध्ये जे नॅचरल पाणी पाहिजे ते आपण पितोय, त्यामुळे एवढं काय हे वाटत नाही, खूप छान वाटतंय. तर हा दुसऱ्या दिवसाचा दुसरा पॉईंट. चला तर मग आता थोडं पाणी पिऊ आणि बॅग वगैरे काढून थोडंसं रेस्ट करू, आणि नंतर पुढच्या वेळेत भेटू.
साईडला बघा. खूप छान असा रॉक पॅच आहे. आम्ही आत्ता रॉक पॅच क्रॉस करून इथे आलो आहोत आणि आमचा दुसऱ्या दिवसाचा तिसरा रेस्ट पॉइंट. या ठिकाणी सगळे रेस्ट करत आहेत आणि आपण पण स्थानापन्न होऊन रेस्ट करूया. पाहू शकता जवळजवळ 22 ते 25 kg वेट आहे बॅगमध्ये. जे लागणारं सामान आहे तेच घेतलेलं आहे. आणि हा समोरचा रॉक पॅच खूप सुंदर असा. थांबत थांबत जावं लागतं. जर आपण फास्ट केलं तर तो जास्त दम भरतो आणि ह्या वातावरणात आपला श्वास जो असतो रिदम, त्या रिदमनं आपल्याला चालावं लागतं. आणि आपला आज तिसरा हा रेस्ट पॉईंट आहे. हा रेस्ट पॉईंट झाल्यानंतर आपण पुढे निघणार आहोत. तर असंच थांबत चालत हळू थोडंसं थांबत थोडं चालत थोडंसं पाणी पित असं आपण पुढे चाललेलो आहोत देवतिप्पाच्या दिशेने. पॅक करून आलो होतो आम्ही. लंच मध्ये आहे ब्रेड, ट्रॉपिकाना फ्रुट्स, मिक्स्ड फ्रुट्स, सफरचंदाचं आय थिंक 180 मिली. डेअरी मिल्क पण आहे. अरे वा मजा. काय आहे? म्युनिज हा होय तेच आहे ते. तर पर पर्सन असे आम्हाला फूड पॅक करून दिलं होतं सकाळी आम्ही निघताना. आता आम्ही इथे बॅग ठेवतो. मस्तपैकी आता बसणार आता रॉक पाहून. बॅग ठेवल्यात आम्ही. बॅगेमधून लंच बाहेर करून आम्ही लंच करणार आहे. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. आता मस्तपैकी दुपारचं जेवण करायचं आणि राहिलेला टास्क पूर्ण करायचा. चला तर मग या जेवायला. फायनली आम्ही शेरी या पॉइंटवरती पोहोचलो आहोत. चिक्कावरून शेरीवरती यायला खूप मोठा डिस्टन्स आहे. लंच झाल्यानंतर आम्हाला हा पाऊस लागला. पाऊस आता वाढत चाललाय. तर तो वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला, खूप छान असा वॉटरफॉल आहे. आणि इथेच आमचे टेंट आहेत. आम्हाला वाटलं होतं टेंट कुठे आहेत खूप शोधले पण दिसले नाहीत. अजून कुठे अशी आम्हाला उत्सुकता लागली होती. बट अचानक लेफ्ट साइडला बघितलं तर ह्यात एकदम खाली आहेत. अचानक वरची टोपी दिसली, भारी वाटलं. वा, टेंट बघितले की जीवात जीव आला. कारण आजचा मोठा टप्पा होता तो आम्ही पार केलाय. दगड दोंडे नाले आणि हे बघा पूर्ण असं हे खडी, त्याच्यातून आम्ही पार करत पुढे आले आहोत. आणि टेंटच्या पाठीमागेच वॉटरफॉल आहे. मस्त वाटतंय. टेंट कुठे लावले? खूप छान असा सुगंध असा वास येतोय. माहित नाही कुठली तरी जडीबुटी, हे लाल फुलं
टेंट पाहिल्यानंतर आनंद आमचा गगनात मावेन असा झालेला आहे. वाव, इट्स ब्युटिफुल प्लेस. खूप छान. आमच्या आधी येऊन हे इन्स्ट्रक्टर बघा, त्यांनी टेंट वगैरे लावलेलं आहे. काय भारी चहा आहे. थोडं आम्ही इथं पोहोचलो आता जस्ट, आणि जो आमचा डायनिंग हॉल आहे, डायनिंग टेंट आहे, तिथे आम्ही बसलो. मी आहे, आपले संजय सर आहेत, सुजित सर आणि सुधीर सर. झालं. हाय. सुजित सर आणि म्हणून माझं सुधीर सरांचं नाव विसरलं. थंडी एवढी आहे त्यामुळं आम्हाला काय बोलते काय समजा ना, बोबडी वळली आमची, बोबडी वळली. सुजितचं सुधीर होईना आमचं. तर मस्तपैकी थोडा चहा प्यायल्यानंतर थोडा आम्ही कव्हर होऊ. बॉडी पूर्ण गरम आहे आणि थंडी पण खूप वाजली आम्हाला. आता आम्ही भिजलो जस्ट. काही थोड्या टेम्परेचर जवळपास मे बी 5 to 6 असेल, हो. नाही त्यापेक्षा कमी असेल. चहा ह्या ठिकाणीच असं वाटतंय, वाह काय चहा आहे. आजचा खूप मोठा टप्पा आम्ही पार करून शिरे या ठिकाणी आलो. सकाळी 8:45 वाजता ट्रेक चालू केला. हो, 8:45 साधारण सुरुवातीला आम्ही इथे पोहोचलो. 3:15 पोहोचलो. बरं, त्यामध्ये आम्ही लंच वगैरे केला आणि बरंच आय थिंक 12 आपण लंच केला. 12 लंच केला. तिथून 12:30 पावणे 1ला निघलो आणि खूप छान वाटते, मस्त वाटते. आजचा दुसऱ्या दिवसाचा मोठा टास्क आम्ही पूर्ण केला, कम्प्लीट केला. शूज काढले, भारी वाटलं. जसं शूज काढला, बॅग ठेवली, लगेच आम्हाला चहा दिला. चहा बघून अजून आम्हाला एवढं भारी वाटलं. वा, पाय किती सुंदर झाले आमचे. पाय तर काय सुंदर झाले पाय, सुंदर. सिरी ठिकाणी मगाशी ओपन झालं नव्हतं, आता वेदर पूर्ण ओपन झालेलं आहे. 4:15 झालेले आहेत आणि पाठीमागे बघा ॲटमॉस्फिअर दिसतोय, एकदम ओपन झालाय. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. टेंट मध्ये आम्ही बसलो, थोडा पाऊस पूर्ण गेलेला आहे आणि हे बघा रॉक, इट्स अ डायनिंग टेंट आणि तिथे वॉटरफॉल, समोर ग्लेशियर. Hello everyone, we are here at Shira Base Camp. Seri base camp. At the moment now it's cleared. We seen 15 minutes ago. It was a very dark and very dangerous. ऐसा ही कुछ. खूप मस्त वाटतंय हा सेरी पॉइंटवर. दुसऱ्या दिवशीचा आमचा हा दुसरा पॉइंट म्हणजे दुसरा कॅम्प. इथे आम्ही स्टे करणार आहोत आणि सध्या इथे टेंटचं काम चालू आहे बांधायचं. मस्तपैकी आम्ही टेंटमध्ये सूप पितोय. म्हणजे संध्याकाळचं जे डिनर असतंय त्याच्या अर्धा ते 1 तास अगोदर हे सूप प्यायलं पाहिजे. पापड पण दिले, पापड दाखवा सर. मस्तपैकी कडक पापड आहे, एवढ्या थंडीत पण कडक दिले. बाहेर थोडंसं ऊन पडलंय आणि हा बाहेरचा नजारा बघा तुम्ही. सव्वा 7 झालेत आणि आम्ही पाठीमागून मनालीमधून असं वरती आलोय.
चिक्का पहिल्या दिवशी चिक्कावरून आम्ही स्टार्ट केलं. सॉरी, जगतसुखवरून स्टार्ट केलं. चिक्काला आमचा स्टे झाला आणि आज सकाळी आम्ही साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान आम्ही चिक्कावरून निघालो आणि डॉट 2:15 वाजता आम्ही इथे सेरीच्या ठिकाणी पोचले आहोत. तर इथलं ॲल्टिट्यूडचं जे मीटर आहे ते 3862 आहे. तर बघा अजून ऊन आहे पण आम्हाला इथं थंडी वाजते. हे डोंगराची इथं सावली पडली आमच्या किल्ल्यावरती आणि तो जो ग्लेशियर दिसतोय बघा तिथे ऊन पडले बघा. 7:15 वाजता तिथं ऊन पडले. तिथं वरती ऊन आहे. इथं असं वरती पाहिलं तर इथं ऊन आहे पूर्ण आणि तिकडं सूर्याचा प्रकाश इकडं पडलेला आहे. थंडी खूप आहे. आता थोड्या वेळाने आपलं डिनर रेडी तर झालेलं आहे. स्वयंपाक झालेला आहे. शायद डिनरमध्ये पनीर वगैरे असेल. जेवण करणार, आज रेस्ट करणार. आजचा टप्पा एकदम आम्ही खूप लांब असा टप्पा मारलेला आहे. जेवण केल्यानंतर चांगली झोप येणार आहे. चला तर आपण बघूया आज दुसऱ्या दिवशीचं किचनमध्ये आपलं काय बनवलं जाते. चला आतमध्ये या. सर जी क्या क्या बनाया आज? दाल, ओके, दाल, चिल्ली पनीर, राइस, चिकन अच्छा, चिकन भी है. चिकन, रोटी. स्वीट में आपको सेवैयाँ मिलेगा. शेवया मिळेल. तर किचनमध्ये आज आपण आलेलो आहोत. जे व्हेज आहेत, व्हेजिटेरियन आहेत. आम्ही आमच्या 8 जणांपैकी 4 जण व्हेज आहेत आणि 4 जण नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी स्वीटमध्ये शेवयाची खीर आहे, त्याच्यानंतर पनीर आहे, चपाती आहे, राईस आणि डाळ आहे. खूप मस्तपैकी आज जेवण बनते. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी काय आहे, चिकन मस्तपैकी चिकन बनवलं आहे. देशी चिकन आणि रोटी, राईस, डाळ त्यांच्यासाठी पण आहे. माउंटनमध्ये रात्रीच्या वेळेस कोणी घास झालं, वेळ झाला तर असे फोकस असतात. म्हणजे असं डिस्प्ले केला जातो की ह्या ठिकाणी माणूस आहे म्हणून. त्यासाठी असे बॅटरीचे वगैरे इंतजाम केले. आता सनसेट एक नंबरचा आहे. एक नंबर सनसेट असा पाहायला लोक खूप म्हणजे उत्सुकता असतात आणि तो आम्हाला पाहण्यास भेटलेला आहे. याच्यापेक्षाही आता राऊंड अप हे जे शिखर दिसतंय ते एक नंबर. म्हणजे हा व्ह्यूज बघणं सुद्धा. आणि त्याच्यानंतर अर्धे ढग पलीकडे, अर्धा आकाश निळे, अर्ध पांढरे. वाव, असा व्ह्यू कुठं भेटत नाही की ह्या लोकमध्ये ना सूर्य उगवलाय आणि दोन्ही बाजूनी निळा आणि पांढरा हे दोन्ही कलर मेन्शन झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा घड्याळ किती वाजलेत, 7:30 वाजलेत. म्हणजे 7:15 वाजून 7:20 झालेत. आणि अजून इथं दिवस मावळलेला नाहीये. दिवस इथं मावळलेला नाही. फक्त ह्या डोंगराची सावली आमच्यावरती पडली त्यामुळे इथं थोडीच थंडी वाजते. बट खालून तिकडून आलेलं बघा, हे बघा ज्या ठिकाणून आपण स्टार्ट केलं होतं चिक्का, तिकडे बघा पूर्ण सूर्य आला आहे. आणि हा नजारा बघा, खूप मस्त असा हा नजारा आहे. फॉग पण आहे आणि हा आम्ही कॅच केला आहे. आणि दुसरं म्हणजे त्या सूर्याचा प्रकाश. इकडे बघा आभाळ काही निळं आहे, काही वरचं पांढरं आहे. आणि त्याला लागूनच लेफ्ट साईडला बघा थोडंसं कॅम्प साईडवरून आपल्याला दिसत नाही तरी पण तो दाखवायचा प्रयत्न करतो. तिथं ग्लेशियर आहे.
हा असा नजारा पाहण्यासाठी खूप छान. बघा हळूहळू इकडे फॉग येतोय पाठीमागं बघा.